आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या 3 दिवस बैठका राज्यभरातून प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार। शिवतीर्थवर 3 ते 5 जून या 3 दिवसांमध्ये बैठका होणार। राज्यामध्ये 76 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईमध्ये 70 रुग्ण। राज्यामध्ये आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू। बँकांची कर्ज खाती आणि डिजिटल पेमेंटशी संबंधित फसवणुकीमध्ये तिप्पट वाढ। एका वर्षामध्ये 36,000 कोटींना गंडा। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने 122 प्रकरणांचे फेरवर्गीकरण। आयपीएलमध्ये आज एलिमिनेटरचा थरार। 5 वेळचे चॅम्पियन्स मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सला भिडणार। हार्ड हिटिंग हार्दिक पांड्यासमोर टायटन्सच्या शुभमन गिलचं आव्हान। जिंकणाऱ्या संघाला दुसऱ्या क्वालिफायर सामन्याचं तिकीट मिळणार। पुण्यासह राज्यामधील काही भागात झालेल्या मुसळधार पावसाचा एसटीला मोठा फटका। पावसामुळे एसटीच्या 1,876 फेऱ्या रद्द। एनडीएमधील 148वी तुकडी संरक्षण दलामध्ये दाखल। भारतीय सैन्य दलाच्या इतिहासामध्ये 17 महिलांची तुकडी एनडीएतून पदवीधर। विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी TV9 मराठी पुण्यामध्ये 31 मे आणि 1 जूनला एज्युकेशन एक्स्पो आयोजित करतोय। तज्ज्ञांकडून करिअरविषयी उत्तम मार्गदर्शन मिळवण्यासाठी आणि फ्री ॲप्टिट्यूड टेस्टची संधी। हॉटेल सेंट्रल पार्क आपटे रोड पुणे इथे अवश्य भेट द्या। मुंबईतल्या बीडीडी चाळीमधील रहिवाशांना श्रावणापूर्वी घराचा ताबा दिला जाणार। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांची माहिती। 11वी प्रवेश प्रक्रियेचा तंत्र गोंधळ कायम। 4थ्या दिवशी लॉग इन आयडी आणि पासवर्डचे मेसेज येत नसल्यामुळे विद्यार्थी हैराण। 4 दिवसामध्ये अर्जामध्ये घट।